मायबाबा आपल्याला मायेनं ह्या शरीरामध्ये 3 गुणानं बांधून टाकलेलं आहे, रस तम आणि सत्व. तसं तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चाणक. सत्वगुण आपल्याला चांगला जरी वाटत असला तरी तो म्हणजे ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं बांधून टाकतो आपल्याला. आणि तमोगुण कसा आहे, तमसो ज्ञानसमिधी मोहनम सर्वदेना, तो अज्ञान रूप आहे, सर्व जीवाला मोहित करतो, प्रमाद आलस निद्रा यांना आपल्याला बांधून टाकतो. आणि रजो रागात्मक विद्धी, रजोगुण आवडरूप आहे आणि तो आपल्याला कर्माच्या संगतीनं बांधून टाकतो. असे 3 गुण आपल्याला बांधून टाकतात. आणि ह्या 3 गुणातून बाहेर कसं जायचं, 3 गुणाच्या बाहेर जर गेलो आपण, गुणातीत झालो तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होती, नाही तर होत नाही. त्यामुळं आपण ह्या 3 गुणाच्या पलीकडे जायला पाहिजे. तर कसं जायचं 3 गुणाच्या पलीकडे, तर श्रीकृष्ण महाराजांना 14 अध्यायात सांगितलं आहे. ते म्हणले मामचं विचारीने भक्तियुगन शिवते सगुणान समतेत येतान ब्रह्मभुवाय खेळपते. जो माणूस ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाईल तो परमेश्वर प्राप्तीला जातो. पण जो माझं सतत अविचारी भजन करतो, सेवा करतो, चिंतन करतो, तोच फक्त ह्या 3 गुणाच्या पलीकडे जातो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो. परमेश्वराचं चिंतन करा आणि 3 गुणाच्या पलीकडे जा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्या अशी विनंती करतो. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. थांबतो. दंडवत प्रणाम.